गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकाश भगवान चिटकायला पाहिजे आता उद्या काय हवाच आस्ते भाती प्रिय में नाम रूप जंजाल लखते वृत्ति के सामान्य लक्षण और भेद मंगल हाँ अथ वृत्ति प्रभाकर प्रारंभ। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखिती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। आता इथे गुरुजींनी सांगितलं होतं अमंगलकर करे विनायक वृत्ती प्रभाकर मंगल सांगतो पण गुरुजींनी सांगितलेलं ग्रंथाची माहिती वृत्ती कशाला म्हणायचं वृत्तीचं कारण काय आणि वृत्तीचं फुल काय तर वृत्तीचं कारण तर काय आहे तर त्याचे एक अंतःकरण एक अविद्या दोन कारण एक वृत्तीचं कारण एक अविद्या आणि काय अंतःकरण आणि वृत्तीचं फळ जर काय असेल तर 8व्या अध्यायामध्ये मोक्ष ही त्याचं स्वरूप सांगितलं 8व्या अध्यायामध्ये आणि वृत्ती एक प्रकरणाने अध्यास कसा वृत्ती स्वरूप ही 7वी अध्याय आणि अध्यास स्वरूप अध्यासाचं अधिष्ठान कोण आहे हे प्रमाणाने 6 प्रमाणाने अधिष्ठान सिद्ध केलं प्रत्यक्षी अनुमान शब्द उपमान अर्थापत्य अनुपयोगी हे 6 प्रमाणाने या 7व्या मध्ये जगताचं स्वरूप सांगितलं त्याचं अधिष्ठान काय आहे कसं आहे त्याचे कसे चौकशी केली अनेक शास्त्राच्या आधाराने कसं सिद्ध केलं अधिष्ठान चेतन हे 6 प्रमाणाने आता झालं हे आपलं म्हणून वृत्ती हे ज्ञानाचं हित वृत्तीचं फळ स्वरूप प्राप्त आणि वृत्तीचं प्रकाशक तो साक्ष आहे। आता ह्याच्याच जवळ येऊ आपण वृत्ती हे अध्यास आहे आणि वृत्तीचं अधिष्ठान साक्षीत्व आहे झाला प्रभाकर काय नाही कुठे गेलं तरी पण साक्षीवर पण असते फक्त नजर असल्यामुळे जमतं नजर नसले ना काय चुकावणे त्याच्या हातात काही नाही ना ऐसे जाई मुली असो आता आपण ग्रंथाच्या दृष्टीनं साधूंनी काय लिहिलंय त्याचा विचार आपण करू गुरूंच्या कृपेने वाचा त्याचे मंगल पहिलं। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखिती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। आता अस्ति भाति प्रिय ही तुझं अधिष्ठान चेतन आहे आणि त्या ठिकाणी कल्पित नामरूप एक जाळ आहे। आता या जाळीचे प्रकरण मग गुरुजी खूप सांगते मला वासना जाळं त्यात 7वा अध्यात्म मायारूपी जाळं
तुकोबरा माया मोह जाळी होतो सापडला मम माया दुरच करा असं ते जाळं याचा विचार सांगितला. त्याच्यापेक्षा तुम्हाला जवळ जर यायचंच असेल वासनारूपी जाळं सांग किती त्याचे आहेत प्रकार. त्याच्या खाली यायचं असेल तर मनरूपी जाळं आणि हे मनरूपी जाळं म्हणजे अस्तिभाती प्रिय त्याचं स्वरूप आहे. या नामरूप जाळ्यामध्ये अस्तिभाती प्रिय त्याचं स्वरूप आहे आणि ती तात्काळ ओळख ताबडतोब. म्हणून तर गुरुजींनी सांगा परमार्थाच्या हायगाई करू नये. ते कसं त्याचे 2-3 सूत्र असतात. एक तर तुम्हाला परमार्थाचं वर्म कळत नाही पण भगवंताने निर्णय दिला हे लक्षात ठेवा. आणि सांगता येतं रे काय करा एक क्षण व्हायला जाऊ देऊ नये. एक क्षण जर गेला व्हायला वृत्तीला खाली जायला मिळत नाही. एक क्षण जर व्हायला गेला तर वृत्तीला खाली जायला मिळत नाही. स्वरूपातून वृत्ती जर खाली आली किती खाली जाईल सांगता येईल. म्हणून हे अस्तिवाची प्रिय हे मोठं स्वरूप आहे. त्याला समुद्राची उपमा दिला जाईल. त्याला व्यापकाचं चिंतन सांगितलं जाईल. अस्तिवाची प्रिय अस्ति म्हणजे काय आहे, भाती म्हणजे प्रसिद्धी आणि प्रिय म्हणजे आनंद. विचारसागराने काय सांगितलं ऐकण्यासारखंच. जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूपाधा मची न लिखे जे मची लिखे तो मैं शुद्ध आपा. म्हणजे आपा नाही का नाम रूप हे जंजल आहे. माया तिला कारण नाही पण कार्य पण तिची स्वीकारला गेली. नको मी जास्त सांगत. अति प्रिय हे तुझं स्वरूप आहे. नाम मध्ये नामरूपाचं आवरण आहे. त्याच्यावर ते पटकन स्वरूप आहे. लखी वाचतो लखितीही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाळ. आणि लखी म्हणजे ओळख तुझं स्वरूप पण किती 12 वर्ष तिथं काय नाही तत्काळ. हो नाही माणूस नाही अनाधिकाऱ्याची असं का बळ त्याला आणायचं हाणून मारून मुसलमान. हो अरे जसं पाण्याच्या बाजूला मासा पडल्यावर तत्काळ याच्यावर विषय टाकतो. त्याला जसं पाण्याशिवाय काही गती नाही. तेव्हा एखादा आग्नीत पडलेला माणूस त्याला जसं बाहेर निघायची त्वर आहे त्याला तात्काळ बोलावं. तसं तुम्हाला जन्म मरण त्रिविध दुःख हे एक मोठं जाळे. त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर निघणं ईश्वर कृपा गुरुकृपा लागेल. हो नाही कळत नाही ते कळत नाही झालं. म्हणून असं नामरूप हे जाळं मायाचं आहे. त्रिभुवन हे मायाचं कार्य आहे. आणि त्याच्यामध्ये तुझं स्वरूप असे होती प्रिय जी आहे ती चटकन पहा. तत्काळ म्हणजे वेग कर करायचा कडे परमार्थाचे. तेव्हा वचन न करी ग लव लई उसमती. हे शब्द इकडचे तिकडचे उसमती लवकर लव लई उसमती. उसमती म्हणजे वेळच करू नको म्हणजे तसा त्याचा आता चला आता पुन्हा कळेल विषय. याचं एकच आहे वृत्ती अध्यास आहे. वृत्ती जाण्याचं साधन आहे आणि वृत्ती कार्य अधिष्ठान चेतन प्रकाश स्वरूप तो आहे. आणि वृत्ती प्रकाश वृत्ती म्हणजे जग त्याच्या प्रकाशामुळे ज्ञान झाला प्रकाश. चला आणि अशी जर वृत्ती असेल तर मग बुद्धीचे वैभव काय महाराज प्रमाण सांगते ते माणसा का कोणाचं ते फोटोकडे बघ हे वय म्हण कागदाला जर भुटतो तू काय वय होत तुझं
कागद असतो, प्लास्टिक जे नको सांगत मला. चला सामग्री नसते, परमात्मा सामग्री नसते एवढंच. चल वाच आता. वृत्ति के सामान्य लक्षण और भेद. आता वृत्तीचे सामान्य लक्षण आणि त्याचे प्रकार. सुरुवातीला हा अहम ब्रह्मास्मि या वृत्ति से कार्य सहित अज्ञान की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति होवे है का. सिद्धांत सांगितलं नाही अगोदर. काय सांगतो मग अगोदर सिद्धांत. अगोदर गुरुजी म्हणे तू ब्रह्म आहेस. महाराज मी कसा ब्रह्म असू शकेल. मग तू सुरुवात करायचं. मी अगोदर तू देव आहेस पण महाराज मी देव कसा असू शकेल. मग तिथून सुरुवात त्याच्या भूमिकेने सांगू बोलायचं. मग इथं काय सांगितलं अगोदर. अहम ब्रह्मास्मी ही पहिली वृत्ती. चला आता पुढे. या वृत्ति से कार्य सहित अज्ञान की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति. आणि मी ब्रह्म आहे अशी जी वृत्ती, त्या वृत्तीकडून अज्ञान तत्कार्याची निवृत्ती होती आणि आनंद जे असणार सच्चिदानंद जे त्याची प्राप्त होती. आता अज्ञान तत्कार्य म्हणजे काय. अज्ञान कशाला म्हणायचं. स्वरूपाचं न कळण. स्वरूपाचं न कळण. बस हे कधी विचारायचंच नाही. आणि ह्याला प्रमाण काय. चला 15 द्या आपल्या अज्ञानात. हा आता विसरायचंच नाही. कोणी विचारायचं नाही. कशी मजा आहे. आणि ह्याच ज्ञानाकरता ऋषी मुनी जपी तपी योगी शाले पंडित वेडे अरण्यात जाऊन बसलेत. आणि माझा ज्ञानोबा राहिले तुकोबा राहिले तुमच्या शंभरे वेगळ्या काठेवर जाऊन ठेवले. ये मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्याचा सुकळकर. हे मराठी भाषामध्ये सोप्या भाषामध्ये आबाल वर्गांना ज्ञान सांगितलं जातं. ज्यांनी घेतलं त्याचं काम भाग्य नाही घेतल्यावर काय करावं. म्हणून अहम ब्रह्मास्मी यावरतीचं जर फळ काय असं अज्ञान तत्कार्याची निवृत्ती आणि परमानंद. आता अज्ञान म्हणजे स्वतःची ओळख अनओळख. अज्ञान म्हणजे तुम्हाला तुकोबार आहे साधू संत वेद काय म्हणतो तर वेद तुला कुठंच साक्षी चेतन आहे असं सांगतो. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. ज्ञानोबराय म्हणतात तू सच्चिदानंद रूप आहे. नाथराय ते सांगतात तो साक्षी द्रष्ट आहे. नाथराय काय सांगतात माझा डोळा दुखू लागला पर मी दुखावला म्हणे. माझा पायच मोडला पर मी न मोडला म्हणे. असे प्रत्यक्ष सांगणे देहातीचा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. मी दुखलो म्हणे का माझा डोळा म्हणतो. माझा हात मोडला म्हणतो का मी मोडला म्हणतो. मग माझा म्हणणारा ते वेगळा आहे का नाही. हो पण माझा मी कोण हे न कळल्यामुळे अज्ञानाने देहाचा तादात्म्य संबंध असल्यामुळे मग त्याचे सगळं अंगावर येतं. अरे गुरुजींनी सांगावं काय सांगा. कुत्रे पिल्लू हरवलं तर झोप येत नाही. किती तादात्म्य जेवाचं. हो कुत्रे पिल्लू हरवलं तर झोप येत नाही. किती तादात्म्य शब्दाचा संबंध किती आहे. आणि इथं तर साधं म्हणते कोणाही कोणाचा गैरसंबंध. आता कसं कोणाचा कोणा संबंध नाही असं साधूचं म्हणणं. आणि जेव्हा कोणी इतकं पाहिलं तर त्याला म्हणून तर संबंधाध्यास संबंधितचा अभ्यास अन्योन्याभ्यास अन्यतराभ्यास संसर्गाभ्यास हे अभ्यास आहे. अध्यात्मध्ये नसलेल्या वस्तूचा संबंध संसर्गाध्यास नसलेल्या वस्तूशी संबंध त्याला अध्यास होणार. अध्यास या शब्दाचा अर्थ काय करायचा तर अध्यात्मध्ये नसलेल्या वस्तूची प्रतीती नसलेल्या वस्तू त्याला जसं सांगतो गुरुजींनी सांगितलं तुम्ही वाचलेला सगळं तुम्ही पाहिलं. पण स्वप्नामध्ये असं पाहिजे तुमचा मुद्दा तुम्ही पाहिला का जागृतीत. पण स्वप्नामध्ये तुमचा मुद्दा तुम्ही पाहतात.
असा कुठला संस्कार आहे नाही का. ही मायाचा लाघव आहे. स्वप्नामध्ये तुमचं प्रेत तुम्ही पाहता असं कोणत्या जन्म पाहिलं असेल शक्यच नाही. पण त्या मायाचं असं लाघव नाही ते दाखवते नाही ते दाखवते. आता स्वप्न ज्याला विचार कळला तो मुक्त झाला आणि त्याला स्वप्न करण्याचं आज्ञा त्यांचा. ज्याला स्वप्नाचा प्रकाश साक्षी मी आहे, स्वप्न हे आयुधाचं कार्य आहे असं ज्याला कळलं तो मुक्त आहे. आणि स्वप्नामध्ये आयुध्या काय काय दाखवेल विचारण कळत झालं. ज्ञानदेवांनी पाहता पहिले स्वप्न केले जायला माऊली ते विचार जर केला तर स्वप्न मी पाहिलं आणि ते ज्या काली पाहतात त्या कालीची नाही, ज्या काली पाहतात त्या कालीची नाही. हे फार मोठा सिद्धांत आहे. ज्या काली पाहतात त्या कालीची नाही. मग पाहणं हे भ्रम आहे का वस्तू. मग देहाधिक जगत म्हणणं भ्रम आहे का काय आहे. आणि हे अज्ञान अहम ब्रह्मास्मी वस्तूनं न्यायचं होतं विषय हीच आहे. आणि हे अज्ञान नाही झालं की परमानंदाची प्राप्ती होती. त्याला दर्शन केलं माऊलीनं. माऊलीनं दर्शन केलं ज्ञानोबा राहिले 9व्या अध्यायामध्ये. पाताळीचे निदान कळलं असं सांगितलं. पुढे कळलं. अरे मला सोप आहे पण कळत काय निष्ठाशिवाय कळत असतं. आपण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे पूर्ण विश्वास करा आणि त्याची माझे करायचे सगळं. साधू संत यमपोरीतून नाहीच करतात, जन्म मरणातून नाहीच करतात. सांगा कोण करतात. देवाला करता येत नाही. देव केलेलं कर्म फल देतो. त्याच्याकडे खातो नाही. त्याला कळत आहे पण त्याला ते खातो नाही. असा संताकडचे आहे उदाहरण जन्म दोषी. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती अज्ञान निवृत्त करते. देह बुद्धी नाहीची म्हणते, कर्ता भक्त नाहीची म्हणते, तो साक्षी आहे म्हणते. कर्ता भक्त मन आहे, जन्म सुरला आहे आणि हे दोन्ही न कळण्यामुळेच अंगावर राहिले. देह बी नाही मन बी नाही. हा ऐकून जा. देह नाही आणि मन नाही. देह एक बुजगो नाही. आम्ही म्हणत नाही तुकोबा राय म्हणतात. देहाआधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणी चोर रकम कशी भासत तसे. अरे देह आधी कुठे खरं आहे. जसं बुजगावणं धानामध्ये करतात तसे बुजगावून तुकोबरायची भाषा आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणी चोरा रकम कसे भासत. हो महाराज माझं मुलाचं लग्नच होईना काय करतो आता. गुरुजी म्हणून माझं लग्न नाही झालं दिलंच तुला मुलगी. अरे आपले भगवंताची बुद्धी ठेवा. सुमन आणि शुद्ध मग निंदिकांना बुद्धी ठेवा तरच अविनाश सुख मिळेल. तरच जन्म नाही म्हणून हसतात. जन्म मरण कळत नाही तो पण तुम्हाला रडावंच लागत. जन्म मरण नाही कळलं की अखंड आनंद नाही आणि जन्म मरण मानलं की अखंड दुःख आहे. असं ते. म्हणून अहम ब्रह्मास्मी वृत्ती हे अज्ञान नाहीचे करते. स्वतःची ओळख झाली म्हणजे त्याला अहम ब्रह्मास्मी म्हणावा. मी सच्चिदानंद आहे, मी साक्षी मी आहे, मी असंग निर्विकार कुटस्थ आहे असं कणे स्वतःची ओळख आहे. मी तो आत्माराम, मी तो स्वयं ब्रह्म ऐसा अनुभवही झाला वंदुतळाच्या पाऊला. असा अनुभव झाला पाहिजे आणि तोच गुरुपुत्र. आता पुढे आज्ञा निवृत्त झालं, मोक्ष प्राप्त झाला. त्याचं पुढचं वाक्य काय. यह वेदांत का सिद्धांत है. हा काय वेदांचा सिद्धांत. तू ब्रह्म आहेस म्हणून एक मे अद्वितीय ब्रह्म नेह नानाचं किंचन. हे एक अद्वितीयच ब्रह्म आहे, दुसरी वस्तूच नाही. हा वेदाचा सिद्धांत आहे आणि तेच तुकोबराज नाथ महाराज माऊली तेच म्हणतात. काय म्हणतात
की हे सगळं ब्रह्म आहे, समस्त श्री वासुदेव आहे का नाही. आणि तुकोबाला काय म्हणतात, गोडपणे जैसा गोड तसा देव झाला सकळ, आहे का नाही सर्व ब्रह्म. अनात्मा एक अद्वितीय वस्तू पाहिजे, आणि दुसरे काही नाही. अद्वितीय वस्तू पहा, दुसरी वस्तूच नाही. सजातीय विजातीय सोबत भेद हेच आहे, ते तू पहा. 6 यह जिज्ञासा होवे हे. आता ज्यावेळेस एकमेव ब्रह्म, एक ब्रह्म आहे असं ज्यावेळेस ऐकेल त्यावेळेस तिथं अशी इच्छा होती. जिज्ञासा म्हणजे इच्छा होती. वृत्ति किसको कहे है. चला. हाँ. और वृत्ति का कारण कौन है. और वृत्ति का प्रयोजन क्या है. हे तीन सूत्रावर प्रभाकर आहे. तेव्हा या 3 सूत्र सगळं परमार्थ आहे. मग ते कळणारं त्यात येते, न कळणारं त्यात येतात. काय म्हणते अगोदर वृत्ती कशाला म्हणायचे. तुम्ही वृत्ती 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 अरे पण वृत्ती म्हणजे काय. हो, वार करायला कळत नसतं. हे वार करायच्या वाङ्मयात हे आहे, पण वृत्तीचं खरं स्वरूप नाही कळत. हे कळल्याशिवाय मग जेव्हा विचारसागर असेल, प्रभाकर असेल, तत्वानुसंधान असेल, सिद्धांत बिंदू असेल, अनेक जे असणारे कळते त्याचही कळते. बरं, वृत्ती काय आता वाचलं. वृत्ती किसको कहे. वृत्ती कशाला म्हणायचे आणि वृत्तीचं कारण काय आहे, वृत्तीचं स्वरूप काय आहे, वृत्तीचं फल काय आहे, हे गोष्टी येतात. 3 सूत्र आहेत ना. वृत्ती कारण, वृत्तीचं स्वरूप, वृत्तीचं फल. याते वृत्ती प्रभाकर नाम ग्रंथ लिखे है. म्हणून ते कळण्याकरता वृत्ती प्रभाकर ग्रंथ लिहिला. आता एक गंमत सांगतो, गुरुजींची आठवण म्हणून. आता आपला विषय नाही तो, पण गुरुजी सांगितलेलं ऐकावं लागतं. गुरुजीने सांगितलं हा प्रभाकर कोणाकडचा लिहिला, बायाकडचा. आणि हे पंडिताला कळत आहे. हम उपराम लिहिते. आता ते म्हणजे आम्ही आता विश्रांती घेतो, त्या बाया लोकांकरता हा ग्रंथ लिहिला. आणि शास्त्रीय पंडित आयुष्यात काढले त्यांना कळत नाही. म्हणजे कोण कोण मारला त्यात. साधूचं बोलणं लई वेळ अवघड सोपं नसतं. शब्द सोपे असतात पण बोलणं लई वेगळं असतं. आता बाया कसं म्हणजे कळलं का नाही. जे देह बुद्धी आहे ते सगळं बायक आहेत त्याच्याकरता. देह बुद्धी ज्यांची ती बायक आहे. किती किती आहे ते पुरुष कुठे आता. हे सगळं कोण नाही. पुरुष एकच आत्मस्वरूप एवढंच पुरुष आहे, बाकी सगळं बाय आहे. सगळं प्रकृतीचं कार्य. पुरुष ज्याने आत्मस्वरूप जाणलं तोच पुरुष आहे, बाकी सगळं बाय आहे. म्हणून ग्रंथ कोण खातात नाही. म्हणून उगं आयुष्य याच्यात काढावं. उगं गुमुच्ची उडवणे, धुणं धुवणे, काही करू. पण आता कानाचे कार्य आहेत तेवढे. लहान लेकर ताटापासून उठलं तरी हाणता येत नाही. हे लहान लेकर आहेत, ज्यांना परमार्थ कळत नाही ते लहान लेकर आहेत. काय म्हणतेच का नाही ते. मग ताटापासून उठलेलं असं समजायचं. जर कळलं तर ताटापासून कशा मोठेल कळतं का बोलणं. मग कोणाकडचा ग्रंथ आहे प्रभाकर. आता तुम्ही अनुभव नाही पोरं हो. काशीला 30-35 वर्ष शिकलेलं व्याकरण वगैरे सगळं. आणि आमच्या गुरुजीकडे यायचं ऐकायला. त्याचं नाव काय पण होतं एक काशीला शिकायला व्याकरण काय आणखी. गुरुजीकडे शंका करायचा. गुरुंच्या संशयाची निवृत्ती करायची. पण आणखी नाही. आता गुरुजी हेतू काढणारे होते. शंका करणारा हेतू काय हे कळावं. माणूस बोलतो या बोलण्यापासून मग काय हे कळावं.
त्या बोलण्यात थांबवणे, बोलण्याच्या पाठीमाग काय आहे हे कळावं. कशावरून? माऊली मानव जाणे जे बोले, म्हणजे त्या शब्दावरून त्याचं मन काय आहे हे कळावं. नुसता शब्द करून जमत नाही. असं विस्तार झाला. आता वृत्ती कशाला म्हणावं त्याचा विस्तार करतो. हा, अंतकरण का और अज्ञान का जो परिणाम तो वृत्ती कहिए. हे वाक्य विचारायचं नाही. अज्ञान म्हणजे स्वच्छ अज्ञान, याला अज्ञान त्या अज्ञानाचा परिणाम एक वृत्ती, आणि त्याच्या खाली नंबर 2 म्हणजे अंतकरणाचा परिणाम ती वृत्ती. आता बघा एक कळण्याकरता सांगतो की इथून वृत्ती सूर्यापर्यंत जाते. सूर्य तुम्ही ओळखता, तुम्हाला तुम्ही डोळे सूर्य पाहावा, डोळे सूर्य पाहिलं नाही, डोळ्याच्या द्वारे अंतकरणाची वृत्ती सूर्यापर्यंत जाते आणि ते पाहून पटकन येते. आता सूर्यापर्यंत गेलेली वृत्ती ती परत येते. किती वेळ लागतो तिला? किती वेळ लागतो तुला कळते का? सूर्य किती लांब आहे आणि सूर्य पाहून इथे अर्धा क्षण सुद्धा लागत नाही, इतका वेग आहे तिचा. आणि तिथं जाळ आहे. माया मोह जाळे होतो सापडायला, तरी या विठ्ठल करून आले. तुकोबारांनी भक्तीच्या दृष्टीनं विषय घेतला आपल्याकरता. मी माया मोह जाळामध्ये सापडलो होतो, परंतु भगवंताला केव आली माझी आणि काढून बाहेर ठेवलं निराळ. मला वासनारूपी जाळातून बाजूला काढलं, मनरूपी संकल्पातून बाजूला काढलं, देह बुद्धी रूपेतून बाजूला काढून बाहेर ठेवले निराळ. कौतुक डोळा दाखवला, एक आश्चर्य दाखवलं. देहाची उत्पत्ती कशी, मनाची उत्पत्ती कशी, मनाचे संकल्प कसे, वासनेचं जाळ कसं, हे मला कौतुक दाखवलं. आणि हे कळलं तर कौतुक. आता मला दुसरा विषय सांगतच ना स्वामी, काय सांगायचं जीवाचा विषय. हे जीवाचा विषय कधी सांगत काय असतो त्याला का? साधून ते विचाराचं कौतुक वाटावं तर ती बुद्धी खरी. आता मला नाही सांगायचंच आहे. अरे हे तर समाधी लावणाऱ्याचं कौतुक नाही. हो, पाण्यात वरून जाता येईल त्याचं कौतुक नाही, वाऱ्याचं घोडं केलं त्याचं कौतुक नाही, सूर्याला थांबवलं तर त्याचं कौतुक नाही, मेलेलं माणूस जेवण केलं तर त्याचं कौतुक नाही. अशी मजा झाली. म्हणून तर साधकाचा विषय आहे, विषय पावमाराचा विषयच नाही. ते काल हे सांगितलं आपल्याला नाथांना, त्यांच्या पैशाला कोणतरी साधू बाबा येते आणि ते साधू बाबा काय कोणी 25,000 देते, कोणी काही करतं असं सांगितलं. त्यानं म्हणजे त्या फळांना देशामध्ये एक मोठ्या देते जेवण मी गुरु देत आहे. कोणाचं मारून बोलला का? मी गुरुच्यामध्ये माणसं बोलतच नाही. हा बोलतो का नाही? त्यांच्या मी गुरुच आहे. कोणा तो माणूस बोलणं ज्याच्या बाहेर पैशाचा झेक पडतो तो म्हणतो ह्याला बोलतो ते मोड यायचं. गुरूंच्या भाषा चढण गाडी श्वास काय असतं ते त्याला पुढे लक्ष यायचं का? म्हणजे हे तू वृत्तीचं कारण काय? अविद्या किंवा अंतकरण. अज्ञानाचा परिणाम किंवा अंतकरणाचा परिणाम. वृत्ती कशाला म्हणावं? जसं तळ्याचं पाणी कॅनलने जातं तसे अंतकरणाचा परिणाम सूर्यापर्यंत जातो असं लंबायमान होतो आणि त्याला वृत्ती म्हणायचं. पदार्थाचं अस्तित्वाचं ज्ञान करून त्याला वृत्ती म्हणायचं आहे. पुढे आलं सांगू. यद्यपि क्रोध सुखादिक भी हो अंतकरण के परिणाम है. हो लक्षात. और आकाशादिक अज्ञान के परिणाम हो है. हो हो तिनको वृत्ति नहीं कहे है. हो अहो अंतकरणाचा किंवा अज्ञानाचा परिणाम वृत्ती म्हणतात,
पण त्याचे आणखीन दुसरे परिणाम होतात. अंतःकरणाचे परिणाम काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे अंतःकरणाचे परिणाम आहेत ना. मग याला वरती का म्हणत नाहीत. आणि अज्ञानाचे पंचमहाभूत जे त्रिगुणात्मक जगत आहे ना, हे अज्ञानाचे परिणाम, त्याला जगत का वरती का म्हणत नाहीत. तथापि विषय का प्रकाशक जो अंतकरण का और अज्ञान का परिणाम सो वृत्ति कहिए. हे खरं लक्ष वृत्तीचं. अगोदर साधारण सांगितलं, पण वृत्तीचे कारण काम क्रोध विषयाचे कुठे प्रकाशन करतात. मोह विषयाचे कुठे प्रकाशन, क्रोध विषयाचे कुठे काय होतं, काम विषय कुठे प्रकाशन करतं. विषयाचं प्रकाशन म्हणजे विषयाचं ज्ञान करून देते, त्याला वृत्ती म्हणायचं. आता असेवर काही तो असं जर म्हणलं, अंतःकरणाचा किंवा अज्ञाचा परिणाम जर म्हणलं तर काम क्रोध अंतःकरणाचा परिणाम, अज्ञानाचा परिणाम तर आकाशाचे त्याचे परिणाम, त्याला का वृत्ती म्हणत नाही. पण दुसरं लक्षण केलं विषयाचा प्रकाशक, कारण हे तेव्हा विषयाचा प्रकाश होता. हो, परत होऊन कोणाला ओळखला नाही ओळखत. पाण्याने कोणाला ओळखलं, अग्नीने कोणाला ओळखलं. म्हणून पदार्थाचं ज्ञान ज्याने होते त्याला वृत्ती म्हणायचं. आता पदार्थाचं ज्ञान बरं. आता आपण थोडं इकडे येऊ. तीन अवस्थेला कोण ओळखतो, तीन अवस्था कोण ओळखतं. तीन अवस्थेला साक्षी. साक्षी. आणि बरं, ओळखूनच व्यवहार कोण करतं. वृत्ती ना. ती कशी करते, साक्षीच्या संबंधाने तीन अवस्थेचा प्रकाशनचा व्यवहार होतो, त्याला वृत्ती म्हणायचं. साक्षीला अवस्था नाही, ती कशा करणार. हे वृत्ती अधिष्ठान सात्विक चैतन्य अनुरूप आहे, त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे आणि त्या संबंधाने तीन अवस्थेचं प्रकाशक आहे. तीन अवस्थेला ओळखलं जातं. का मी सुखाने झोपलो होतो, मला स्वप्न पडलं, मी जागा झालो, आणि मला हे साक्षीचं स्वरूप आहे, त्याला ही तीन अवस्था नाहीत. त्या तीन अवस्था वृत्तीच्या किंवा बुद्धीच्या आहेत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती ही तीन अवस्था कोणाच्या आहेत, बुद्धीचं किंवा वृत्ती प्रकाशन करते, तुझ्या नाही. का तुझ्या जर असतं तर एका अवस्थेबरोबर केला असतं कुठे वाहत. सगळ्या अवस्था येतच जातात, तू जागेवर राहतोस. आणि जर अवस्थेरूप असतं तर वाद गेला असता एका अवस्थेबरोबर. अवस्था येतच जात, तू जागेवरच आहे. आमच्या मच्छिंद्राची आठवण केली. आता त्या दिवशी बावळ झालता ना, पण ते मला बाबा किती वाढलं, मी जागेवर राहतो. हे वृत्तीचा विकार वाढला होता. काय आता एक ज्ञान कळत असतं पण झेपत नसतं. ज्ञान कळत असतं पण झेपत नसतं. का काही दोष असतात, काही संस्कार असतात, अडचणी असतात, पण निष्ठा असल्यामुळे वायाला जात नाही. ज्ञानोबा तुकोबारावर निष्ठा असल्या वायाला जात नाही. पण वाट चालताना ठेस लागतच असते. सगळ्याला लागते असं नाही, पण ठेस लागत असते. तर पण ती ठेस लागते म्हणून तिथं थांबायचं नाही, चालायचं असतं. कसं कसं सांगतो मी, हे विषय का प्रकाश है ना. क्रोध सुखादि रूप जो अंतकरण के परिणाम, तीन में किसी पदार्थ का प्रकाश होवे नहीं. है ना, होतो का. क्रोध आलं का पदार्थ कळते का. पदार्थ जाळा करतो ती वृत्ती. आणि क्रोधामध्ये काही कळत नाही, कामामध्ये काही कळत नाही, मोहामध्ये काही कळत नाही. मोहामध्ये सगळं वाटोळ होतं आणि मोहात वाटोळ झालेलं कळत नाही. सगळा जर शत्रू असेल, नीट घ्यायला ज्ञानोबरांनी सांगितलं, हे ज्ञान ते भुजेल, विषय देरीचे वाघ, भजन मार्गाचे मारक हे काम आणि मोह. मोह आणि क्रोध हे दोन मांग महाराज झालं. परमार्थाचे वाट मारक परमार्थ होऊ देत नाहीत. याचा विचार मला करायचा नाही.
कामे नाही व्यक्ती एकदा विषय वासना झाली की भगवान जातच नाही. तो काळ जातो, मला मरुतीकडे जायची सुद्धा इच्छा नाही. का आता याचं काय सांगू. पण हे माऊली होते, हे ज्ञाननिधीचे भुजंग, तुझं ज्ञानस्वरूप आहे, त्याचे मन ठिकाणी हे काम आणि क्रोध आहे. त्याला याच्या पाठीमागचं थोडीशी भूमिका भगवंताला विचारलं अर्जुनाने, भगवान हे परमात्मा ज्ञानाची बुद्धी का भ्रष्ट होती, असा प्रश्न विचारला. सर्वज्ञ जाणते, सगळं कळलं जातं, आचार कळला जातो, देव कळला जातो, पण ह्यांची बुद्धी कशी भ्रष्ट होती. त्यावेळेस भगवंताला हसला. अरे वा, नाही खरंच जर साधक असलं त्याला गुरुजीला खूप आनंद व्हायचा. आता हे तुम्हाला काहीच माहीत नाही, मग आपले तुमच्या पुण्याने यायला लागले. सुख नाही, दुःख नाही, इकडे सासवर सारखं माहेर सारखं असं आहे. साधक असलं ही मजा आहे. गुरुजीला जर त्यांची आनंद त्याच्या विषयाच्या संबंध जर बोलला असे गुरुजी आनंद, अरे वा वा म्हणायचे. ते योग्य आमच्या ज्ञानानंद स्वामी असे कोणी कोणी असणारे असो. म्हणून हे काम आणि क्रोध परमार्थाचे शत्रू आहेत. हो, परमार्थाचे शत्रू आहेत. आणि काम क्रोध मोह हे सगळे शत्रू. चला, म्हणून ही काम क्रोधाची वृत्ती नाही. वृत्ती विषयाचं प्रकर्षण करते, याला वृत्ती म्हणता येत नाही. हो हो हो, विषय कळायला लागला ना, विषयाचा संबंध कळायला लागला ना, ग्रंथ कळायला लागला ना. चला, कारण गुरुजीने आम्हाला शिकवलं, परमार्थाची समजूत चुकीची गोष्टी तर नीट होत नाही. परमार्थाचे नुकसान झालं तर नीट होत नाही. प्रपंचाचे नुकसान झालं तर पुढे काहीतरी फल होईल. फल म्हणजे भ्रमामुळे म्हणतो. परमार्थाच्या प्रपंचाला फल नाही, पण उगाच तुमच्या समजूत करता एखाद्या चोराने एखादं सापड लुटला, त्याच्या पावणे त्याला पैसे दिसते. पण बिनचूक समजूत जर नाही जाईल परमार्थ नीट करता येत नाही. हो, सांगू का गुरुच्या भाषात, सांगू गुरुच्या भाषात. माणसाची इज्जत जर गेली तर काय किमतीने परत येईल, सांगायचं काय उत्तर आहे. ओवी आहे ज्ञान बनायची, ज्ञान चौथे जायचो अपकीर्तन ज्ञान वापरलं. ज्ञान चौथे जगणं तो विष खाऊन मरून जावं, हे असं खरं आहे. पण इज्जतही कळलं ना, देईचंही कळलं ना, चाललंय झालं नाही झालं. तसं परमार्थ तुम्ही करून या कष्टात नाही झालं. तैसे ही आकाशादिक का भी नहीं प्रकाश होय. हो, आकाशादिकाला ही वृत्ती जाणते. आकाशादिक कोणाचं ज्ञान होतं, आकाशादिक म्हणून पंचमहाभूत होतं. याते वृत्ती नाही म्हणून त्याला वृत्ती म्हणता येत नाही. याते म्हणजे म्हणून त्याला वृत्ती म्हणता येत नाही. किंतु ज्ञानरूप परिणाम ते प्रकाश होवे हे ताहिकु वृत्ती कहे हे. ज्ञानाचा जो परिणाम, तो परिणाम विषय जाणणं, विषय ज्ञान होणं. ज्ञानाचा परिणाम म्हणजे विषयाला जाणणं. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, चंद्र, सूर्य, अग्नी, वायू, पृथ्वी, पाणी, जल हे सगळ्याला जाणणं ते ज्ञानाचा परिणाम आहे. पण वृत्ती ज्ञानाचा परिणाम आहे. मग हे पदार्थ कशाने जाणले जाते? डोळ्याने का? वास कशा नाकाने घेतलं जातं का? हां, तर हे 5 ज्ञानेंद्रिय वृत्तीचे द्वार आहेत. जर ज्ञानेंद्रियांनी तुम्हाला विषय कळले असतात, झोपेत कळायला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय झोपेत आहेत का नाही? मग कळलं पाहिजे. नाही नाही, ह्या सगळ्या पदार्थाचं ज्ञान होणारं अंतःकरणाचा परिणाम प्रकाशक, त्या विषयाचा प्रकाशक त्याला वृत्ती म्हणायचा. हे वाक्य लक्षात ठेवायचं, म्हणजे पुढे तुम्हाला सोपं पडेल. आता सरळ चालू आहे, उद्या पुढे उभं राहणार आहे बोलायला.
निवडणुकीला उभं राहतेच का मी तसंच आहे ते उद्या करू. हा पूर्व पश्चिम. यद्यपि सुख, दुःख, काम, तृप्ति, क्रोध, क्षमा, धृति, अधृति, लज्जा और भयादिक जितने अंतकरण के परिणाम है, तीन सर्व को अनेक स्थानों में वृत्ति शब्द से व्यवहार लिखा है. तथापि तत्वानुसंधान अद्वैत कौस्तुभादिक ग्रंथन में प्रकाशक परिणाम ही वृत्ती कहा है. का नाही मला वाटलं तसं समजून ठेवावं, पण तुमची इच्छाच प्रव करायचं, गोड प्रव करायचं. काय करतो गुरुजी असं मला कसं घेतलं. अरे काही सांगता येईल. आता रडका मालक असं तर नंतर रडावं लागतं. ज्या मालकाचं काम त्रिभुवन असो बरं त्या दोन काय आज्ञा म्हणून तो मालक कसला काय गरज आहे. तो मालक खरा. नाहीतर आता काय कोणी कोणाला काय बोलतो ज्या सोडत तो विषय नाही. म्हणून पंचमहाभूत किंवा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार इच्छा वगैरे त्याला वृत्ती म्हणायचं नाही. त्याला अनेक ठिकाणी जरी वृत्ती म्हणले तरी ती वृत्ती नाही, कारण त्याच्याकडे विषय ज्ञान होत नाही ना. याते माया और अंतकरण का ज्ञान रूप परिणाम ही वृत्ति शब्द का अद्वैत मत में पारिभाषिक अर्थ है. म्हणून पारिभाषिक म्हणून ठराविक. पारिभाषिक या शब्दाचा अर्थ ठराविक. काल मी ह्या बंडूच्या पोराला ते चित्र काढतो ना, त्याला म्हणलं याचं चित्र काढ रे. कुठं यामुळे तुला ज्याची संकल्पना होती त्याचंच चित्र काढ रे, मनाचे चित्र काढ. आम्ही तुला सांगतो म्हणा चित्र ये आमच्याकडे. काय काढतंय असो म्हणून हे वृत्तीच्या पदार्थाचा प्रकाशक त्याला काय म्हणायचं वृत्ती. आणि काही ठिकाणी काम क्रोध अधिकाला वृत्ती म्हणतात. ती गौण आहे, ती खरी वृत्ती नाही. कशाची माणूस लय रागीट आहे. अरे त्या वृत्तीचा क्रोध आहे का माणूस रागीट आहे. हे माणूस विचार आहे त्या बुद्धीचं चतुरपणा आहे का तो माणूस चतुर आहे. कारणाकडे जातोच नाही. वरी 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 पाऊल पण वरी वरी पावले तळ हातात मोती नसते हातात तळ घरात जाऊन मोती हाताला येतात. समुद्रावर पातळी मोती नाही सापडायचे. समुद्राच्या बुडाशी गेल्यावर तिथं अमृत मिळत असतं. तसं हे परमात्माचा एक समुद्र आहे. त्याचा अर्थ कळावा लागतो म्हणजे लाभ होत असतो. नाही तर अर्थ आईने पोती वाचून का. चला तो वृत्ति ज्ञान दो प्रकार का है. बस जे सोडून विषय कुंडली. लय सुंदर ग्रंथ आहे रे हे जर ग्रंथ आला ना माझी इच्छा गुरुजी पूर्ण करेल असं वाटतं मला. ठेव खूप काय ते कसं आहे ते ठेवते त्याच्या खुणामध्ये कोणतं ठेव छान आहे. लय दिवस झालं भाऊ ग्रंथ ऐकून सांगून 50 वर्ष झालं सर सांगून ऐकून. 53 वर्ष गुरुजीला झाले पुण्यचित्तला. आणि त्याच्या आधी ऐकलं होती 20 वर्षांनी. 70 वर्ष झाले त्याला. असं ते एकच रामकृष्ण ठसा ना ठसा म्हटला पाहिजे ना. परमात्मा ठसा म्हटलं दुसरा विषयच येत नाही. रामकृष्ण ठसा त्यांच्या दिवसा आत्माराम. हे आम्ही बाकीच्याला बोलत नाही. जे याच्याच आयुष्य काढले त्यांना बोलायचं. हे प्रपंचिकला काय बोलायचं हा विशेष नसतो.
असं सत्वगुण कुठे आलाय कायम गेला. पण ज्याने कोरं आयुष्य काढलं त्यांना ही ताट टेकावं लागतं. महाराज बाबांनाही सांगितलं होतं